नमस्कार, मी सुमित मीडियावनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। खरं तर लोकसभेनंतर आता विधानसभेची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये चालू आहे। यासोबतच अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील, आता आपल्या उमेदवारांना घेऊन या रणधुमाळीमध्ये उतरत आहे। राजकीय वातावरणातच आता राष्ट्रीय बेस असलेली भारतीय स्वदेशी काँग्रेस ही पार्टी देखील आता महाराष्ट्रामध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी करते। खरं तर त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात जो काही आता राजकीय वातावरण चालू आहे, कोण कोणत्या पक्षात आहे हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलंच आहे। नेमकं उद्या काय घडेल हे देखील कोणाला माहीत नाही आहे। अशा या स्थितीमध्ये भारतीय स्वदेशी काँग्रेस ही पार्टी नेमके काय अजेंडे घेऊन आपल्या महाराष्ट्रात उतरते, या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्री पूनम गुप्ता मॅम आपल्यासोबत आहे। सोबतच राष्ट्रीय सचिव म्हणून सम्राट कारवा सर आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की महाराष्ट्र में कशा पद्धति त्यांची ही पार्टी या ठिकाणी काम करना है। मैम, आपका बहुत बहुत स्वागत है मीडिया वर्ल्ड के अंदर। क्या बताना चाहोगी, आज आपने प्रेस कॉन्फ्रेंस के थ्रू महाराष्ट्र में ये पार्टी लॉन्च की है, किस तरह का एजेंडा है महाराष्ट्र के लिए और किस तरह से पार्टी काम करने वाली है? भारतीय स्वदेशी कांग्रेस पार्टी का मानना है कि हमारे देश की नींव मजबूत होनी चाहिए, तो उसके चलते जितने भी हमारी सरकारी शिक्षा संस्थान एवं स्वास्थ्य सेवा केंद्र है, उन सभी को मरम्मत कराकर उन सभी में आधुनिक संसाधनों का व्यवस्था कराकर उसको सुचारू रूप से चलाया जाएगा, जिससे हमारे देश की जन नागरिक स्वस्थ शिक्षा और स्वास्थ्य का मुफ्त रूप से सुविधा उनको दी जा सके और वो उनका आनंद उठा सके। महाराष्ट्रासाठी जो अजेंडा ठेवला आहे, आमचा महाराष्ट्र जो आहे तो कृषी प्रधान आहे आणि आपल्याकडे खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत। आता दोन प्रॉब्लेम आपल्यासमोर आहेत, ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। एक आहे कृषी प्रधान असल्यामुळे आपण कृषीला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, आम्हीचं सगळं फोकस कृषीवर आहे। दुसरा, महाराष्ट्रातनं बाहेर जाणाऱ्या कंपन्या ह्यांना थांबवणे आणि आपल्या लोकांना रोजगार उत्पन्न करून देणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण गेल्या काही दिवसात हे ऐकलं असेल की हिंजवडीतनं बऱ्याच कंपन्या बाहेर निघून गेल्या आहेत, महाराष्ट्रातले बरेच प्रकल्प बाहेर गुजरातला निघून चाललेत। त्याच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी सिंगल विंडो अजेंडा घेऊन आम्ही महाराष्ट्रात येतोय की एखाद्या कंपनीला जर महाराष्ट्रात यायचं असेल तर त्यांनी फक्त सिंगल विंडो सिंगल क्लिक ॲप्लिकेशनवर यावं, सो दॅट की त्यांना जास्तीत जास्त लवकर सगळ्या परमिशन्स देण्यात याव्यात। त्याचे बेनिफिट शेवटी सामान्य जनतेला आहेत, कारण जर रोजगार असतील तर लोक बाहेर जाणार नाहीत। त्यामुळे कृषी आणि रोजगार हे दोन मोठे आमचे आहेत। त्याच व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थिनींना चांगले शिक्षण आणि चांगली स्वास्थ्य हे दुसरं प्राधान्य आहे। त्यामुळे आम्ही म्हणतोय की 5000 गुरुकुल, पाश्चिमात्य शिक्षण तर आपल्याकडे मिळतच आहे, पण गुरुकुल सुविधा नाही आहे। आपल्याला आपलं जे काही संस्कृती आहे ती जपण्यासाठी, हिंदुत्व जपण्यासाठी जे काही करायला लागेल त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत। आम्ही पुढं नेहमी त्याच्यासाठी लढा देणार आहोत। आमचं पूर्णच्या पूर्ण जो फोकस आहे तो 5000 गुरुकुल उभारणे, प्रत्येक तालुका प्लेसवर आपलं एक छात्रालय असणे, सर्व सुखसुविधांसोबत लेटेस्ट टेक्नॉलॉजीनी अपग्रेडेड इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर्स स्थापन करणं प्रत्येक जिल्ह्यात, कारण मुलांना जर त्यांच्या गावात, त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात सगळ्या सुविधा मिळत असतील तर आपले लोक त्याच गावात राहून प्रगती करू शकतील, ही आमची एक ही धारणा आहे। दुसरा, आत्ता सगळे पक्ष म्हणतायत की आम्ही आरक्षण देऊ, आम्ही आरक्षणासाठी काहीतरी करू, पण मुळात बघताच मराठा आरक्षण हे कोर्टातच टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती असताना फक्त लोकांच्या डोळ्यात धुरा टाकणे आणि त्याचं राजकारणीकरण करून घेणे हा सगळ्यात मोठा त्यांच्या मागचं मला दिसतंय। कारण उद्धव ठाकरे साहेब असले काय, शरद पवार साहेब असले काय, अजितदादा असले काय किंवा आमचे फडणवीस साहेब असले काय, जर हे त्यांना शक्य होतं तर पवार साहेब सत्तेत गेले 25 वर्ष 30 वर्षात हे कधीच घडलं असतं, हे होऊ शकत नाही। त्याची कारणं समोर आहेत आपल्या। फक्त धुराळा नजरेआड करणे, तर आमचं म्हणणं आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण आरक्षण हे आर्थिक
निकषावर असलं पाहिजे, एकदम स्पष्ट म्हणणं आहे. कारण आर्थिक निकषावर असेल तर हे टिकेलही. एक दुसरं, ज्यांना गरज आहे त्यांना ते आरक्षण मिळेल. उगाचंच कोणाला तरी द्यायचं आहे आणि फक्त जातीय समीकरणाचं गाडव पुढं उडवत नेणं हे आमच्या पक्षाला पटत नाही, ही आमची विचारधारणा नाही. आम्ही सगळे धर्म समभाव हा एकच धोरण आमचं आहे. त्यासाठी आरक्षण हे फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर देणे, हे मुलामुलींनाच उत्तम शिक्षण देणे, प्रत्येक आणि मी भारताचा नागरिक म्हणून उत्तम स्वास्थ्य हा माझा अधिकार आहे. कारण मी टॅक्स पेअर आहे, त्यामुळे त्याला मोफत शिक्षण, मोफत स्वास्थ्य, तो मग सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊत किंवा त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊत, त्याला पूर्ण मोफत मिळावं. त्याच्यासाठी 10 लाख रुपयापर्यंतचा विमा हे सरकारकडनं मिळणे. त्याचसोबत आम्ही महिलांबद्दल बोलतो आहे, स्त्रीबद्दल बोलतो आहे, सशक्तीकरणाबद्दल बोलतो आहे. तर ज्यांना मुलगी होईल त्यांना आम्ही 2 लाख रुपयाची FDR, सो दॅट वी आर सिक्युरिंग देअर फ्युचर. हे महत्त्वाचंच आहे. काही मुलींचं भ्रूणहत्या हे जर थांबवायचं असेल तर त्यांना सिक्युअर केलं पाहिजे. त्यासाठी 2 लाखाचा आम्ही FDR मुलींच्या नावाने जन्म झाल्यावर देणे, ही आमची संकल्पना आहे, ती आम्ही राबवणार आहोत. त्याचं महत्त्वाचं कारण आहे भ्रूणहत्या थांबवणे. त्याचसोबत आम्ही महिला सशक्तीकरणासाठी जेवढे कोणते आपले सरकारी कार्यालय असतील तर तिथे आम्ही महिला बचत गटांना प्राधान्य देऊन तिथले कॅन्टीन्स चालवणे, तिथले मेंटेनन्स चालवणे, ही सगळी कामं महिलांना देणे, हे आमचं धोरण आहे. तिसरं, आपण प्रॉपर्ट्या विकत घेतात, त्यामुळे महिलांच्या नावाने पण काहीतरी व्हावं म्हणून स्टॅम्प ड्युटीमध्ये घट करून आत्ता आपण 5% स्टॅम्प ड्युटी देतो. महाराष्ट्रात 5% स्टॅम्प ड्युटी आहे. ती आम्ही जर महिलांच्या नावाने कोणी प्रॉपर्टी घेत असेल, आईच्या नावाने, बायकोच्या नावाने, बहिणीच्या नावाने, मुलींच्या नावाने, ही कोणी आपल्या घरातलं घेत असेल किंवा महिला स्वतः घेत असतील तर त्यांना जास्तीत जास्त सूट देऊन त्यांच्या नावे प्रॉपर्टी असावी अशी एक आमची इच्छा आहे. तर आम्ही 5% जर महिलांच्या नावाने असेल तर ते 2% करणार आहोत जर आमची सरकार आली तर आम्ही प्रत्येक पद्धतीने जे काही करू शकतो महिला सशक्तीकरण, विद्यार्थी आणि कृषी याच्यासाठी सगळे पाऊल आमचे तयार आहेत. नक्कीच खूप चांगला अजेंडा. खरं तर या ठिकाणी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ह्या अजेंड्याला आपण बघू शकतो. बरोबर. याच्यामध्ये संपूर्ण विस्तृत रूपाने सम्राटजींनी आपल्यासोबत बोललेलंच आहे. परंतु आता आपण येणाऱ्या इलेक्शनबद्दल एक प्रश्न घेऊया कि आता महाराष्ट्र में इलेक्शन लगने वाले विधानसभा के, और किस तरह का पार्टी यहाँ पर उम्मीदवारी देने वाली है, कैसा एजेंडा रहने वाला है. साथ साथ में यहाँ महाराष्ट्र के अंदर बहुत सारी पार्टियाँ काम करती है, शिवसेना हो, मनसे हो, या फिर नेशनलाइज की बात करें तो कांग्रेस हो, भारतीय जनता पार्टी हो. कैसा गठबंधन के साथ आप जाना चाहोगे या फिर किस तरह का आपका एजेंडा रहने वाला है, इस बारे में? भारतीय स्वदेशी कांग्रेस पार्टी ने जनता के साथ गठबंधन किया है, इसलिए वो हमेशा जनसंपर्क करेगी और कोशिश करेगी कि उनकी समस्याओं को हम जानें, महसूस करें और फिर उसके बाद हम उनके लिए काम करें जिससे हमारे क्षेत्र का उत्थान हो और क्षेत्र की प्रगति. ये थी भारतीय स्वदेशी कांग्रेस के हमारे पदाधिकारी थे यहाँ पर, जिसमें हमारे साथ उन्होंने बातचीत की, उनके पक्ष का एजेंडा यहाँ पर रखा. साथ ही महाराष्ट्र के अंदर किस तरह से काम करने वाली है, यहाँ पर कृषियों के लिए हो, विद्यार्थियों के लिए हो, साथ ही महिलाओं के लिए हो, किस तरह से पार्टी का यहाँ पर काम रहने वाला है आने वाले सालों में हमें देखने को मिल सकता है. फ़िलहाल हम यही रुकते हैं और हमारे साथ बातचीत करने के लिए पूनम दीदी आपका और सम्राट जी आपका बहुत बहुत धन्यवाद.